नमस्कार. मी यासाठी सेवक योगेश बनसोडे. नमस्कार मंडळी. नमस्कार. नमस्कार. तर आता आपण मुक्काम पोस्ट फारोळा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर या ठिकाणी आपण प्रयोगशील शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आलोय. आपल्यासोबत आता प्रयोगशील शेतकरी आहेत जे यासाठी या आधुनिक शून्य मशागत पद्धतीने शेती करतायत. गेली जवळजवळ 3 वर्ष झालं आपण न नांगरता शेती म्हणजे अशा पद्धतीने शेती करतायत. जरा त्यांचे अनुभव आपण जरा काय आहे, त्यांचं काय काय थोडं त्यांच्या काय काय गोष्टी जाणवत आहेत, तर त्यांची चर्चा करण्याचा प्रयत्न करूया. नमस्कार. नमस्कार. आणि आपल्यासोबत आपले या भागाचे यासाठी सेवक श्री रावसाहेबजी मोरेपिन आहेत. नमस्कार. तर नमस्कार. जर तुमची ओळख सांगा आम्हाला थोडीशी. मी शिवाजी आप्पासाहेब धुमाळ, राहणार फारोळा, तालुका पैठण, जिल्हा संभाजीनगर येथील शेतकरी आहे. आणि मी मागील 2 वर्षापासून SRT पद्धतीने शेती करत आहे. तर इथे आम्हाला म्हणजे युट्यूबवर बघून खंडागळ सरचं मार्गदर्शनाखाली हे काम चालू आहे. तर आता हे 3रं वर्ष आहे. तर 3ऱ्या वर्षात आता जवळपास 6वं पीक आहे. अच्छा. तर आता याच्यात आम्ही सरीमध्ये ऊस लागवड केला, वरती मक्का लागवड केली आणि तो मक्का काढल्यानंतर याच्यात पावसाळ्या आपण नंतर अजून एक 8 फुटाचा गॅप आहे, त्याच्यात आपण मक्का लावणार आहे. डबल मक्कावर मक्का पीक घेणार. मला सांगा, आपण 2 वर्ष झालं जमीन नांगरली नाही, काहीच नाही. त्यामध्ये आपण आता सध्या कोणकोणती पिकं आहेत आपल्याला? ऊस दिसतोय, मका ऊस दिसतोय, आहे, मक्का आहे, हरभरा आहे, गहू आहे, कांदा आहे, लसूण आहे, जनावरांसाठी चाऱ्यासाठी ऊस पण आहे. ह्याला आपण कशालाच मशागत करत नाही. कशालाच मशागत नाही. आता मंडळी बघू शकता, इथं मका आहे, पलीकडे गहू दिसतोय, त्याच्या शेजारी कांदा आहे, पलीकडे साईडला भुईमुग आहे, बाजरी आहे, अशी वेगवेगळी पिकं आहे. आणि त्यासाठी आपण कोणती प्रकारची मशागत करत नाही. आता ह्याविषयी तुमचे काय अनुभव राहिलेत? म्हणजे जसं सुरुवात केली म्हणजे याचे आपल्याला म्हणजे खर्च कमी आला. निंदीचा खर्च कमी आला. तणनाशकमुळे जमीन भुसभुशीत झाली. जमीन पण एकदम म्हणजे अशी नरम झाली. बरोबर. पहिले चिबाड जमीन होती, तर जमीन अशी मऊ पडलेली. एकदम चाललं जर असं तर पायानं जमीन दबते अशी. बरोबर. अगदी मंडळी दिसते आपल्याला ते बदल दिसतात, जाणवत आहेत. पायानं सुद्धा जमीन दबते. पहिले चिबाड जमीन होती, पाणी धरत होती. अच्छा. पाणी तुंबत होतं, म्हणजे पावसाळ्यात माल येत नव्हता. जमिनीची सुपीकता वाढते, येणार खर्च कमी होते. बरोबर का? तणनाशकाच्या साहाय्याने तण नियंत्रण केल्यामुळे जास्त खर्च तो. दुसरं पीक घेण्यासाठी आपल्याला टाइम पण वाचतो ना. बरोबर. पीक कापलं गेलं की आपल्याला पाठीमागं टोकन करता येते. 15 दिवसाचा अगोदर आपल्याला कालावधी मिळतो त्याच्यात. मला सांगा, आता आपण एवढी जवळजवळ 5-6 सर्वच पिकं अशा पद्धतीने चांगली आहेत? सर्वच पिकाचा अनुभव घेण्यासाठी आपण थोडी पिकं केली. अच्छा. तुमची टोटल किती क्षेत्र आहे आता क्षेत्र आपलं SRT पद्धतीने 2.5 एकर आहे. 2.5 एकर वरती आपले प्रयोग केले तुम्ही? बर. छान आहे. अगदी तुमची पिकं छान आहेत, खर्च कमी होतोय, भूमाता म्हणजे आपली जमीन चांगली सुपीक होते. तर तुम्ही आनंदी आहेत का अशा पद्धतीने शेती करून? आनंदी एकदम. कारण पिकं तुमची छानच एकदा येत आहेत. पिकं एकदम व्यवस्थित आहे.